चला मॅच सुरू करा, वेग घेऊ नका. पंच महेश मिसाळ सर आणि त्यातलं त्यात आपण पाहू शकाल गुरुनाथजी पाटील सर, दोन्ही ऑनफिल्ड अंपायर आपण इथे पाहताय. कालपासून या पंचांना आपण पाहताय एक चांगली कामगिरी ज्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली आहे. चला वेलकम, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लेट्स प्ले. मॅच सुरू होते. एकीकडे शाहबाज सर, एकीकडे तळोजा, या दोन टीमच्या दरम्यान एक महत्वाची बॅटल आपण इथे पाहत आहे. सलामीची जोडी मंदार आणि अक्षय कोळी. बॉलिंग ट्रॅक वरती उस्मान पटेल, एक भारताचा एक परफेक्ट बॅटर म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं गेलाय. पहिला बॉल रायगडचा टायगर, पहिला बॉल उडवलाय आणि फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय, एक चांगलं जजमेंट यावेला आणि मोठा मासा अखेर जायला अडकलाय. मंदार आउट, गोल्डन डकचा शिकार शून्यावरती, बॅटर आउट, फलंदाज बाद. उस्मान पटेलला मिळते या पहिल्याच बॉलवरती सफलता. गोल्डन डकचा शिकार, अगदी शून्यावरती परतीचा प्रवास. यानंतर आपण आणखीन एक मॅच खेळतोय. एकविरा दारावे अंडर-25 आणि त्यांच्या बरोबर करंजा माता 11 शिरवणे, या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच आपण इथे पाहताय. त्या मॅच मध्ये जो संघ जिंकेल थेट मेगा फायनल खेळताना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवशी भारतातील अनेक मोठमोठे खेळाडू या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर सफलता प्राप्त केली आहे. जाऊया मैदानामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय, ऋतिक आलाय. आणखीन एक चांगला बॉल, भन्नाट वेग होता, परंतु पंच सांगतायत की हा 22 वेग भन्नाट होता, प्रचंड वेग इथे धारण केलाय. टीमच्या खात्यामध्ये ही रन ऍड होते. पहिल्या 2 बॉल मध्ये टीमचं खातं ओपन होतंय. कुठल्याही बॅटरचं अजूनही खातं ओपन होत नाहीये. पहिल्या 2 बॉल मध्ये सिंगल आली. बॉलिंग ट्रॅकवर उस्मान पटेल यांना आपण पाहताय. ओहो, हा क्या बात है, काय वेग यार, भन्नाट यार, रफ्तार में ज्या पद्धतीने बॉल पडलाय, रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार किया. एक 30 तर्रार बॉल, खेळपट्टी ओलिये, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची खरी खासियत आहे. ज्या पद्धतीने बॉल पडलाय, प्रचंड वेग इथे धारण केलाय. एक भन्नाट वेग आपण पाहू शकाल. चांगला बॉल, 30 तर्रार बॉल आपण पाहू शकाल. यावेळेला डॉट बॉल, पहिल्या 3 बॉल मध्ये सिंगल आली आहे. उस्मान पटेल यांची चांगली गोलंदाजी आपण इथे पाहताय. आणखीन एक अवे फ्रॉम द बॉडी, कोट बिहाइंडचा शिकार, बॅटची कडा, आणखीन एक विकेट, बॅटर आउट. बॅटची कडा घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची चुकी होताना पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक झटका, बॅटर आउट, फलंदाज ऋतिक बॅक टू डग आउट. पहिल्या 4 बॉल मध्ये उस्मान पटेलने कुठली रन खर्च केली नाहीये. जी धाव आली आहे ती 22 ची आली आहे. म्हणजे अतुल आता तरी चांगली गोलंदाजी हाताळली. नवीन बॅटर हर्ष आलाय मैदानामध्ये, काय गोलंदाजी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. निलेश कोळीने पहिलं मेडन ओव्हर हाताळलाय, हा कारनामा केलाय, काय गोलंदाजी केली आहे. नवीन बॅटर आलाय, हा चांगला बॉल आहे, परंतु अंपायर सिग्नल यावेळेला वळतात. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 उल्लंघन इथे होतोय. व्हाईट बॉल, खराब गोलंदाजी यावेळेला गोलंदाजाला दंडित केलाय, परत टाकावा लागेल. टीमची धावसंख्या 2 धावा, पहिल्या 4 बॉल मध्ये 2 धावा. सध्या धावफलकावरती आपण इथे पाहताय. एक चांगला षटक इथे हाताळला जाते. उस्मान पटेल 2 विकेट त्याने आपल्या नावी केलाय. ओहो, आणखीन एक 30 तर्रार, भन्नाट वेग यावेळेला, प्रचंड वेग आपण पाहू शकाल. 22 आहे.
शॉट थर्डमॅनला डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय, विकेट किपरच्या हाताला चटका देत सरळ विकेट किपरच्या मागे गेलाय. सिंगल मिळते, सिंगलने वाढते टीमची धावसंख्या 3 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये एक चांगला षटक इथे हाताळला जाते. पहिल्या 5 बॉल मध्ये 3 धावा. धावफलकावरती आपण इथे धावा सध्या पाहताय. ओ हाही चांगला बॉल, कटरेचा बॉल, टर्न अँड मिस. ज्या पद्धतीने बॉल पडलाय, चेंज ऑफ पेस, स्विंग अँड मिस पडल्यानंतर बॉल घेतलाय. विकेट किपरचा वेध, रन मिळत नाहीये, षटक संपलाय. ओव्हरची होते ती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 3 धावा, 2 विकेटचं नुकसान. काय दर्जेदार षटक हाताळला यार. इकॉनॉमिकल गोलंदाजी. तुमचं लाईन, तुमचं टप्पा, तुमचं नियंत्रण, तुमचा अँगल, या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. वकास पटेल आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. ओव्हर नंबर 2 मध्ये वकास पटेल आलाय बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्या आणि 2 विकेट घेतलाय. वकासचा पहिला बॉल लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचांनी हात केले समांतर, बॉल आहे अभांतर, व्हाईट बॉल. टीमच्या खात्यात रन ऍड होते. टीमची धावसंख्या 4 धाबा. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. 4 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहताय. खोला टाकला यार, इनटू द ब्लॉक होल. अक्षरशः खोदून काढलाय, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. काय बॉल डिलिव्हर केलाय आणि तशा पद्धतीने फटका डिगआउट केलाय. एक चांगला बॉल इथे धारण केलाय. सिंगल मिळते, सिंगलने वाढते. थेंबे थेंबे तळेसाचे. मराठीमध्ये एक म्हण आहे माझ्या मित्रा, थेंबे थेंबे तळेसाचे. सिंगल डबल कॅल्क्युलेशन क्रिकेट, मुंबईचं लोकल क्रिकेट, मुंबईचं लाईफलाईन क्रिकेट ज्याला संबोधलं गेलाय, हे क्रिकेट सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 5 रन. यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्रास खेळलाय. मिड विकेटला बॉल चाललाय. सिंगल मिळते, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय. सिंगलला डबल मध्ये दोनों बल्लेबाजों ने आखो आखो इशारा किया और सिंगल को डबल में कन्वर्ट किया. अच्छा बॅटल. डोळ्यामध्ये डोळा टाकून सिंगलला डबल मध्ये चित्त्याच्या चपळाईनं, हरणाच्या वेगानं या 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धाबाच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 रन. स्कोर कार्ड वरती 7 धावा. कमी गतीचा बॉल, आक्रमण करायचा प्रयत्न, टॉपेज घेतलाय. बॉल शॉट थर्डमॅन डिक्लेरेशन झोन मध्ये घोषांकी क्षेत्रात सिंगल मिळाली आहे. सिंगलने वाढते. टीमची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहे. धावा. याविलास काय फटका मारलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्लॉट मध्ये होता, अगदी रडार मध्ये होता आणि बॉलला फेकलाय. पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. बॉल आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. कडक मारला यार, अगदी रडार मध्ये होता. ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी रडार मध्ये होता आणि बॉलला फेकून दिलाय. 6 वाढते, 6 सपकन मुसंडी मारते. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. 14 रन ऑन दी बोर्ड. 2 विकेटचं नुकसान झाले. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. चौथा धावा धावफलकावरती आहे. यावेळेला शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट आर्म पुल केलाय. पुल पॉवरफुल. पुल इज अ ब्युटिफुल आणि पुल इज अ डिलाइटफुल. आणखीन एक कडक मारलाय. शॉर्ट बॉल, शॉर्ट आर्म पुल, पुल पॉवरफुली. आणखीन एक धमाका, आणखीन एक अस्मानी टोला, षटकार. लगातारच्या 2 बॉलवर 2 आक्रमण केलाय. हेच तर प्रत्युत्तर पाहायला मिळालंय. चांगला पलटवार. टीमची धावसंख्या 20 धावा. शेवटचा बॉल इथे चांगला पलटवार, चांगला प्रत्युत्तर पाहायला मिळालाय.
एक चांगली बाबा, एक चांगली बॅटल. एकीकडे उस्मान पटेल तर एकीकडे फरहान चौधरी. हे बिग बॅटल तुमच्या भेटीला मी घेऊन येतोय. आपण पाहू शकाल एक महत्वाची लढाई कोण जिंकेल. चांगली झुंज या मॅच मध्ये मजा येईल. शेवटचा बॉल. ओहो हो, खुला टाकला यार, काय बॉल टाकलाय. इंटू द ब्लॉक होल. ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न, सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दोन्ही धाबा सहजरित्या इथे पूर्ण होत आहेत. 2 धाबाच्या बरोबर षटक इथे संपेल आणि ओव्हरची होते ती समाप्ती. टीमची धावसंख्या 22 रन, 22 ऑन दी बोर्ड. चला नेक्स्ट मॅच सेमीफायनल या मॅच नंतर होईल अंडर-25. यानंतर आपण पाहणार आहोत एकीकडे एकविरा बॉईज धारावे ज्या टीमने या संपूर्ण स्पर्धेमध्ये, या संपूर्ण स्पर्धेच्या टायटल मध्ये हा इतिहास रचलाय. सलग 3 वेळा चॅम्पियन जिंकले. त्या 3 वेळा मी समालोचकाला होतो आणि या 4थ्यांदा आहे आणि 4थ्यांदा देखील फायनल मध्ये पोहोचेल का हाही प्रश्न माझ्यावरती पडलाय. कुठेही जाऊ नका मित्रांनो, ऐकत राहा, पाहत राहा. हा भव्य दिव्य सोहळा आपण इथे पाहताय. 22 रन झालेत. 22 धावा धावफलकावरती आहे. सफान पटेल आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. 22 रन स्कोर कार्ड वरती. ओ अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचाने हात केले समांतर. बॉल अभांतर. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मिळते. एक्स्ट्राच्या बरोबर टीमची धावसंख्या 23 रन. 2 ओव्हरचा केस संपलाय. 23 धावा धावफलकावरती आपण इथे पाहताय. अक्षय कोळी थोडा थांबलाय. ओ यावेळेला फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळला. प्रोटेक्शन येत आहेत परंतु बॉल चाललाय ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 रन मिळेल. कमालीची फिल्डिंग होते. ओ यावेळेला आक्रमण करायचा प्रयत्न. बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. सिंगल मिळते. सिंगल वाढेल. टीमची धावसंख्या 25 रन. 4 बॉल आहेत ओव्हर मध्ये. 25 धाबा धावफलकावरती. 2 विकेटचं नुकसान झालंय. सध्या तरी चांगली गोलंदाजी. यावेळेलाही चांगला बॉल हाताळलाय. आक्रमण करायचा प्रयत्न परंतु सिंगल मिळाली आहे. 1 रन इथे मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 26 रन. चला दोन्ही टीम कॅप्टन आहे. एकविरा बॉईज धारावी आणि करंजा माता 11 शिरवणे टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. पहिली सेमीफायनल अंडर-25. यावेळेला भन्नाट वेग. लेग स्टिक सोडलाय आणि व्हाईट बॉलने वाढते. टीमची धावसंख्या 27 रन. 27 ऑन दी बोर्ड. 27 धाबा धावफलकावरती. बॉल तयार. ओव्हर द विकेट. ओहो अवे फ्रॉम द बॉडी. यावेळेला परत एक वेळा व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल परत टाकावा लागेल. व्हाईट बॉलने वाढेल. टीमची धावसंख्या 28. 22. अजूनही 2 बॉल आहे. 28 धाबा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 28 धाबा. बॉल तयार. ओव्हर द विकेटने. इथे कमी गतीचा बॉल. मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. टप्पा वेगाने पडलाय आणि तितक्याच वेगाने बॉल बाउंड्रीच्या बाहेर. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमधून बॉल सीमा पार. रन मिळतील 4. येतोय खणखणीत चौकार आणि 4 धाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या 32 धाबा.
शेवटचा बॉल 32 धावा धावफलकावरती. अक्षय कोहलीच्या बॅटमधून फायनली चौकार आलाय. 32 झाले. शेवटचा बॉल. इथेही आक्रमण करायचा प्रयत्न. बॉल चाललाय. स्कोर ऑफ द विकेट. फिल्डर येतोय. 1 रन. दुसऱ्या धावेचा कॉल. थ्रो चांगला आलाय. ओहो डायरेक्ट थ्रो यार. कमालीचा थ्रो आलाय. परंतु 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होत आहेत. षटक किती संपलाय? 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34 ला 2 विकेटचं नुकसान. टीम शाबाज. सोबान आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. टीमची धावसंख्या 34 धावा धावफलकावरती आहे. भैरवीचं षटक स्लॉग ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलाय. सोबान 34 धावा धावफलकावरती आपण इथे पाहताय. थोडं शांत क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. निसर्गरम्य वातावरण, चारीकडे हिरवळ गवत आणि त्यातल्या त्यात मनाला आनंदी देणारा खेळ म्हणजे पावसाळी क्रिकेट आपण इथे सध्या पाहताय. चौथ्या ओव्हरचा पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल उडवलाय. रडार मध्ये आहे आणि बॉलला फेकून दिलाय. कडक शॉट मारलाय. बॉल सीमारेषा पार. स्वॅग से करेंगे स्वागत. षटकाराने केलाय. पहिलाच बॉल धमाका. सहाने वाढते टीमची धावसंख्या 40च्या घरामध्ये. अजूनही 5 बॉल आहे. 40 धावा धावफलकावरती आपण इथे पाहताय. 40 रन ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. यावेळेला कमी गतीचा बॉल. कटरचा वापर. टर्न अँड मिस. परंतु लेग स्टिक सोडलाय. पंच गुरुनाथजी पाटील सर आमच्यापर्यंत बोलतात की हा वाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलने वाढते टीमची धावसंख्या 41. 41. अजूनही 5 बॉल आहेत. 41 धावा धावफलकावरती. इथे चेंज ऑफ पेस. कमी गतीचा बॉल होता. अलॉंग द ग्रास खेळलाय. 1 रन मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. पाहू शकाल क्षेत्ररक्षक येईल. थ्रो चांगला आलाय परंतु अखेर बॅटर आउट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. रन आउटच्या स्वरूपात. बेचाळीस धाबा झालीत. षटक क्रमांक 4 सध्या मार्गस्थ आहे. 42. 42 धाबा. यावेळेला कमी गतीचा बॉल. आक्रमण करायचा प्रयत्न. सिंगल इथे मिळाली आहे. एकच रन इथे मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 43. अजूनही 3 बॉल आहेत. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. 43 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहत आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ सडाव. त्रेचाळीस धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल.
यावेळेला आक्रमण करायचा प्रयत्न, फटका फसलाय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल पकडायचा आहे, परंतु ओ माय गॉड, अखेर पाहू शकाल जजमेंट चांगलं होतं आणि प्रयत्न चांगले होते, परंतु बॅटरी ते रनआउटच्या स्वरूपात आउट झालाय. अक्षय कोहली अखेर परतीचा प्रवास करावा लागेल, बॅटर आउट. चव्वेचाळीस झालेत, अजूनही 2 बॉल आहे या पहिल्या डावामध्ये. 44 रन्स ऑन दी बोर्ड. ओहो, यावेळेला कोलबट्टा पाचा बॉल अगदी खोदून काढलाय, ऑन ड्राईव्ह केला, ऑन साइडला अलॉंग द ग्रास खेळलाय, एकच रन मिळाली आहे आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण या मुवमेंटला पाहत आहे. सिंगल मीटिंग, सिंगलने वाढते टीमची धावसंख्या 45. 45 आता शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये, या पहिल्या डावात. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. स्कोर झाले 45. करंजा माता 11 शिरवणे आणि एकविरा बॉईज धारावे. 45 रन. बॉल तयार, शेवटचा बॉल. हो, शेवटचा बॉल हा चांगल्या पद्धतीने हाताळलाय, टर्न अँड मिस, रन मिळत नाही आहे. पहिलं सत्र इथे संपलंय. चला स्कोर झाले 45 आणि 46 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. जाऊया आपण या सन्मानाकडे. आपला नवी मुंबईचा एक रायझिंग कॉमेंटेटर, रायझिंग स्टार कॉमेंटेटर म्हणून ज्या समालोचकाची ओळख आहे, अप टू डेट कॉमेंट्रीसाठी तो ओळखला गेलाय आणि नवी मुंबईचा एक उभरता सितारा. आज आपण पाहू शकाल नवी मुंबईतील मोठमोठ्या स्पर्धा तो कव्हर करतोय, असे राहुल शिरसाटचा प्रिन्स याचा सन्मान आम्ही ते करत आहोत. तर दशरथ नाना यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आम्ही ते करत आहोत. राहुल शिरसाट प्रिन्स सरांचा सन्मान, नवी मुंबईचा एक उभरता समालोचक म्हणून ज्याकडे पाहिला गेलाय, एक चांगला कॉमेंटेटर आहे. संपूर्ण नवी मुंबई अगदी दणाणून सोडलाय आणि त्याचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती
45 रनचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 46 रनचं टार्गेट आहे. 46 रनचं लक्ष आहे सध्याच्या घडीला टीम बाग 11 तळोजा या टीम समोर. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये उस्मान पटेल आणि वालिद पटेल. गोलंदाज सज्ज होते अक्षय. राऊंड द विकेट. पहिला बॉल भरपूर चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रभावित केलं सध्याच्या घडीला अक्षयने ज्या प्रकारे अचूक टप्प्यावर सटीक लेंथ आणि लाईनने गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आला. हा बॉल देखील बॅटच्या टोचा वेध घेतलाय. चांगली भूमिका विकेट किपर स्वप्नील च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. अजूनही 22 बॉल मध्ये 46 रन पूर्ण करायच्यात. सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक ज्या फलंदाजाने कंप्लीट केलं तो फलंदाज रायगडचा टायगर सध्याच्या घडीला उस्मान पटेल स्ट्रायकिंग एंडला. या बॉलवर लॉफ्ट केलाय. या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो ज्याच्या कर्तृत्वाचा नेहमीच केला प्रत्येकाने सन्मान. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रायगडचा टायगर पटेल उस्मान आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर असंख्य विक्रम या खेळाडूने केले. ग्रामीण क्रिकेट बरोबरच खुल्या गटातील स्पर्धा देखील अक्षरशः गाजवल्या. तळोजा गावाचं नाव खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूने उंचावलं तो खेळाडू मात्र सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. या 46 धावा मात्र पूर्ण करायच्यात. येणाऱ्या बॉलमध्ये 6 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 40 ची गरज आहे. 21 बॉल मध्ये करायच्या 40. पुन्हा एकदा बिगित करण्याचा प्रयत्न. पायाचा वेध घेतला जातोय. डॉट बॉलची समाप्ती. एक षटकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. अंपायर सिग्नल आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 1 बाउंडची ताकीद या ठिकाणी दिली जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. SP ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. या बॉलवर पुन्हा एकदा आणखीन एक धमाका पाहायला मिळेल की काय. फटका तर चांगला होता परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेल्यानंतर डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड झाली आणि एका रनच्या साह्याने आतापर्यंत 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आज एकविरा जेम्स शाहबाज हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आज या टीम साठी रायडर्स पॉइंट त्याचबरोबर बबलू कारनेसी यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात या टीम साठी. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 9 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर बिनगडीबाद 9 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं झाडावरच्या एक एक फुलाने ज्या प्रकारे मोठा पुष्पा निर्मित केला जातो क्रिकेटमध्ये देखील हेच आहे. एक एक रनने तुम्ही धावफलक वाढवू शकता परंतु त्याला जर गती द्यायची असेल ना तर तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी देखील करावी लागते. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक पासून वंचित राहिला होता बॅट्समन वालिद पटेल परंतु त्यानंतर ही संधी मात्र 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर त्याला मिळाली जाते ती म्हणजे स्ट्रायकिंग एंडला येण्याची.
स्पेल नंबर 2 साठी कुठल्या गोलंदाजाला इन्व्हाइट करायचं यासाठी चर्चा रंगली, टीम मीटिंग रंगली जाते. परंतु गोलंदाजीसाठी विश्वास दाखवून दिलाय पुन्हा एकदा मंदारला, ज्याने पहिल्या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. पहिल्या मॅच मध्ये 1 बॉल मध्ये 6 रनची गरज असताना षटकार मारून ज्या प्रकारे सामना जिंकून दिला 21 11 चॅम्प्स 11 शहाबाज या टीमला, तोच खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये करायच्यात ते म्हणजे 37 रन. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल, लढण्याची प्रबळ शक्ती तुमच्याकडे असेल तर यश प्राप्ती देखील तुम्ही करू शकता. हा बॉल देखील पहिला बॉल अंपायर सिग्नल आलाय, व्हाईट बॉलचा इशारा आणि वन बाउंडची ताकीद देखील या ठिकाणी दिली जाते. 18 बॉल आणि आता मात्र 36 रनची गरज आहे. शालेय जीवनामध्ये तुम्ही 2चा पाडा वहीवर रेकॉर्डला, शालेय जीवनामध्ये तुम्ही 2चा पाडा ज्या प्रकारे पाठ करत असताना मनामध्ये ताईत केला, परंतु सध्याच्या घडीला 18 बॉल मध्ये 36 करायच्यात ना, तर प्रत्येक बॉलवर 2 रनची सरासरी मात्र जर तुम्हाला करावी लागेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट जर खेळायचं असेल तर प्रत्येक बॉलवर तुमच्या बॅटमधून 2 रन येणं इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. लॉफ केलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे वालिद पटेलच्या बॅटमधून आलाय हा डाऊन द ग्राउंड 6 रनसाठी आणखीन एक क्रॅकिंग सिक्सर. याच फटक्याची प्रतीक्षा होती. 17 मध्ये आता मात्र करायच्यात त्या म्हणजे 30 रन. षटकार देखील आला, सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून गेलं. राऊंड द विकेट आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय. 16 बॉल मध्ये आता मात्र करायच्यात त्या म्हणजे 29 रन. जशी भूमिका सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये उस्मान पटेलने साकारली, त्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल, ही चपळाई पहा. या अगोदर वेगवान चेंडू रिलीज केले, परंतु त्यानंतर कुठेतरी आपल्या वेगावर नियंत्रण कमी केलं आणि थोडासा धीम्या गतीचा हा बॉल रिलीज केलाय. 15 बॉल मध्ये अजूनही करायच्यात 29. सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल की कशी उत्सुकता मायबाप प्रेक्षकांची वाढली गेली. लॉफ्ट केलाय, बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये पाठवलाय काऊ कॉर्नरच्या मोठ्या प्लॉट मध्ये. वालिद पटेल देखील इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण या फटक्याची पुनरावृत्ती पाहू शकतो. ज्या प्रकारे थोडासा आखूड पद्धतीचा हा बॉल होता, परंतु नजरेची पकड शेवटच्या क्षणापर्यंत होती. चला नेक्स्ट मॅच लगेचच आपण टॉस साठी यायचं आहे. करंजा देवी 11 शिरवणे टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. त्यांच्या जगेन्स मचिंद्र स्मृती दारावे हा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल नेक्स्ट बॅटल मध्ये. हा बॉल देखील वेग तर भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा आसमानी टोला, चेंडूने केला हवाई सफर आउट ऑफ द पार्क. वालिदच्या बॅटमधून आलाय आणखीन एक पॉवरफुल या मॅच मध्ये पूर्णपणे टीम बाग 11 तळोजा या टीमचे चित्र बदलून टाकणारा सिक्सर पाहायला मिळालाय. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 समीकरण बदलून गेलाय. 12 बॉल मध्ये करायच्या 17 रन. 17 वर खतरा कुठल्या टीमला मिळेल, शहाबाज टीमला की तळोजा टीमला. परंतु गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 3 या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं, या अगोदरच्या मॅच मध्ये ज्याने निर्धाव षटक रिलीज केलं तो गोलंदाज निलेश कोळी, मागच्या मॅचचा हिरो मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एकच.
तर नो बॉल साठी पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आलाय. नो बॉल आहे. फ्री ची संधी. तर नो प्लस 1 टोटल 2 धावा ऍड होतील. 31 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 12 बॉल मध्ये करायच्यात 15 रन. सामना थोडासा खुला झालाय. स्ट्रायकिंग एंडला रायगडचा टायगर उस्मान पटेल हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार घ्यायचा असतो. क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहतोय, परंतु एका सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 32 रन होतात. 11 मध्ये करायच्यात अजूनही 14 धावा. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. परंतु जर शाबाश टीमला कमबॅक करायचं असेल तरी जोडी तोडावी लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल टाकावे लागतील. मोठा फटका केलाय वालिद. वालिद मात्र खऱ्या अर्थाने पूर्णपणे इम्प्रेस करतोय. ज्या प्रकारे फक्त षटकाराच्या माध्यमातून धावफलकाची गती वाढवण्याचा प्रयत्न तो करतोय आणि तो प्रयत्न सफल होत असताना 7 बॉल त्याने पेस केलेत आणि 12 रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदलून गेले. 10 मध्ये करायच्यात 8. अजूनही 10 बॉल मध्ये 8 रनची गरज आहे. पुन्हा एकदा आणखीन एक. वा भाई वा. पत्रा तोड परफॉर्मन्स बॅटिंग सध्याच्या घडीला वालिद पटेल करतोय. दोन धावा अजूनही दूर आहे. ड्राईव्ह केलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल 4 रन साठी आणि हा सामना जिंकलाय. अभिनंदन टीम बाग 11 तळोजा. आणि या मॅचचा हिरो ठरलाय वालिद पटेल. तर चला करंजा देवी 11 शिरवणे टीम आपण लगेचच यायचं आहे टॉस साठी. आज एकविरा बॉईज धारावी आयोजित मान्सून धमाका या स्पर्धेसाठी मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी भावेश नाईक व संपूर्ण एकविरा बॉईज धारावे यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेतून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. धन्यवाद.